हे आपण पॅन्ट कटिंगसाठी कापड घेतले आहे. प्रथमतः बेल्टसाठी 7 इंच वर सोडून माप टाकून घ्यायचे. 4 फोल्ड कापड आहे. माझी पॅन्टची पूर्ण उंची आहे 28 इंच प्लस 2 इंच बॉटमसाठी घेऊन 40 इंचावर मार्क करून घेतलं. आता हा साधा सलवार आहे, म्हणून जेवढी कापडाची रुंदी आहे तेवढी सर्व घ्यायची व पुढून 9 इंच खाली माप टाकून घ्यायचे. नंतर 2 इंच आत मार्क करून त्याचा बॉक्स बनवून घ्यायचा. व त्याला गोलाकार देऊन पूर्ण करा. नंतर बॉटम जो आहे तुमचा काही असेल, माझा आहे 7, तर 7 घेऊन शिलाई मार्जिन 2 इंच घेऊन खूण करून घ्यायची अशा प्रकारे. आणि हे 2 पॉइंट अशा प्रकारे जोडून घ्यायचे. बॉटमचे मार्किंग करून घ्यायचे आणि पॅन्ट कट करून घ्यायची. व्यवस्थितपणे पॅन्ट कट करून घ्यायची. पॅन्ट साईडला ठेवून द्यायची. पॅन्टच्या बेल्टसाठी उंची 7 इंच आपण सोडली होती. त्याच्यामध्ये नाडी किंवा इलॅस्टिकसाठी 2 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे 9 इंच घ्यायचे. त्यानंतर बेल्टच्या रुंदीसाठी शीटघेरचा दुसरा भाग म्हणजे निम्मा, जसं की माझा शीटघेर आहे 40, तर त्याचा निम्मा 20. 20मध्ये 3 इंच मिसळून 23 इंचावर खूण करून घ्यायची व त्याची कटिंग करून घ्यायची. बेल्टसाठी डबल फोल्ड कापड घेतलेले आहे. अशा प्रकारे बेल्टची कटिंग झाली आहे. सर्वप्रथम पॅन्टच्या बेल्टसाठी घेतलेले कापड डबल फोल्ड आहे व त्याला शिलाई मारण्यासाठी ज्या प्रकारे खूण केली आहे तर त्या प्रकारे शिलाई मारायची. 1 इंच वर शिलाई मारायची आहे. 1 इंच सोडून खाली संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे व पुढे संपूर्ण शिलाई मारून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून घेतल्यानंतर 1 इंच मध्ये सोडलेले आहे. इथे आपला बेल्ट तयार झाला आहे. यानंतर पॅन्टचे पाय घेऊन जे आकार ठेवून दोन्ही पॅन्टचे
पाय घेऊन जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे दोन्ही बाजूचे जे आकार जॉईंट करून घ्यायचे. जॉईंट केल्यानंतर दोन्ही पॅन्टचा मध्य घेऊन मध्य घ्यायचा आणि पॅन्ट पसरवून घ्यायची. अशा प्रकारे यानंतर बेल्ट पसरवून घ्यायचा व त्याला पॅन्ट जॉईन करायची. अशा प्रकारे चुन्या टाकत टाकत पॅन्टचे पाय पॅन्टच्या बेल्टला जोडून घ्यायचे. अशा प्रकारे पॅन्टचे पाय पॅन्टच्या बेल्टला जोडून घेतले आहेत चुन्या टाकून व्यवस्थित. यानंतर बॉटमसाठी बॉटम पट्टी घेतली आहे. बॉटम पट्टीची रुंदी 1 इंच आहे. अशा प्रकारे बॉटम पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. बॉटम पट्टीवर वरून आणि खालून असे 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. बॉटम पट्टी जोडल्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पॅन्टच्या बेल्टसाठी 1 इंच सोडलेले होते त्याची शिलाई मारून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये नाडी इन्सर्ट करायची आहे. अशा प्रकारे नाडी त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे साधा सलवार पॅन्ट तयार झाली आहे.